अंबाजोगाई नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजकिशोर उर्फ पापा मोदी व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा उर्फ काकाजी यांच्यात लढत होणार असल्याचे संकेत मिळू लागल्यानंतर ही लढत आता रंगतदार होणार या विषयाच्या चर्चेला उधाण आले आहे। अंबाजोगाई नगर परिषदेचे नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याचे जाहीर झाल्यानंतर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बबनभैया लोमटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे डॉक्टर नरेंद्र काळे, भारतीय जनता पक्षाचे दिवंगत कार्यकर्ते सुनील काका लोमटे यांच्या सुविद्य पत्नी ॲडव्होकेट शोभाताई लोमटे ही मातब्बर मंडळी नगराध्यक्षपदासाठी रणांगणात उतरतील असे वाटत असतानाच आणि बबनभैया लोमटे, शोभाताई लोमटे यांची नगराध्यक्ष होण्याची प्रबळ इच्छा असतानाही नगराध्यक्षपदासाठी चर्चा होते आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजकिशोर उर्फ पापा मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे नंदकिशोरजी मुंदडा उर्फ काकाजी यांची। या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट हा उत्सुक दिसत नसला तरी स्थानिक पातळीवर अजित पवार गटासोबत युती करण्याचा पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांचा पूर्णपणे मानस दिसून येत आहे। मात्र जागा वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यात एक वाक्यता नसल्याने सद्यस्थितीत तरी युतीचं घोडं हे जागा वाटपावरून आणि स्थानिक पातळीवरच्या पोस्टर व बॅनरबाजीवर नेत्यांच्या फोटोंचा वापर करू नये या प्रकारच्या अटी शर्तीवर अडून बसल्याचे दिसून येत आहे। दुसरीकडे अंबाजोगाई शहरात केज मतदारसंघाचे आमदार सौ नमिताताई मुंदडा यांच्या माध्यमातून भरीव विकास कामे झालेली असतानाही नमिताताई मुंदडा यांचे सासरे व भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाचे इच्छुक उमेदवार नंदकिशोरजी मुंदडा उर्फ काकाजी यांना भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवल्यास निवडणूक सोयीची जाणार नसल्याने ते स्थानिक पातळीवर निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस काय खेळी करतो याकडे करणी नजर ठेवून असून नंदकिशोरजी मुंदडा उर्फ काकाजी हे निवडणूक ही आघाडी करून लढवण्याच्या मानसिकतेमध्ये असल्याने निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढवावी ही आघाडी करून लढवावी या संभ्रमात असल्याचे वृत्त असल्याने दोन्ही पक्षातील निवडणूक ही आघाडीवर येऊन ठेपल्याचे आज तरी दिसून येत आहे। झुंजार न्यूजसाठी मी दत्ता आंबेकर, अंबाजोगाई।